मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवाऱ्यांना बोलायचं ना, तू आमचं सर्वस्व आहे ते, सर्वस्व आहे आमचं. आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या. लवांड्या तू परत गुरुवाऱ्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. लवांड्या 3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि वारकरी संप्रदाय वाद आता आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी आणि धर्मांध शक्तींची घुसखोरी वाढल्याचं विधान केलं होतं. याच पार्श्वभूमीवर विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांची यादी जाहीर केली आणि त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. या वादाला हिंसक वळण आज मिळालं. भर रस्त्यात विकास लवांडे यांची गाडी अडवण्यात आली आणि पुढे काय घडलं तुम्हीच पहा. मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवाऱ्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे ते, सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या लवांड्या तू परत गुरुवाऱ्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते. कीर्तनकार संग्राम भंडारेंसह काही जणांनी त्यांच्या अंगावर शाई फेकत लवांडे यांना धमकी वजा इशारा दिला. वारकरी संप्रदायातील संत महंतांची नावं घेऊन अपमान केल्याचा आरोप करत हिंदू संघटना आणि वारकरी समुदायातील काही घटक आधीपासूनच आक्रमक झाले होते. लवांडे यांच्या विरोधात विविध ठिकाणी निषेध नोंदवला गेला. आज त्यांना एकट्याला गाठून शाईफेक करत धमकवल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर विकास लवांडे थेट पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाले. संबंधितांविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एकादशी क्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. या प्रकरणानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दुसरीकडे वारकरी संप्रदाय आणि राजकारण यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. शाईफेक, धमक्या आणि आरोप प्रत्यारोपांमुळे आता हा वाद नेमका कुठवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.